घेऊन का आणलं मी तुम्हाला? प्रेम करायचं देवावर तर राधेसारखं करायचं, बरोबर आहे की नाही? शेवटपर्यंत प्रेम करायचं देवावर. हो, भजन कर बी नाही बी करत आपलं ठरेल ते आपण लईच जाऊ शकत, त्यामुळे काही विषय नाही. पण आता जाता जाता एक गरीबाचा संदेश असेल, तरुण भाऊ माझ्या कीर्तनाला असतात, सगळ्या भावांची रिक्वेस्ट, सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, दादा आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय, कीर्तन ऐकलंच पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, वाऱ्या केल्याच पाहिजे, सकारात्मक सांगायलो बरं का. 10 मिनिटं आता कोणी कोणाशी बोलू नका, पाया पडून सांगतो, अंतकरणापासून सांगायलो. आता सप्ताह केला पाहिजे, कीर्तन ठेवली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, वाऱ्या केली पाहिजे, केलंच पाहिजे हे सांगतोय तेवढं. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, मंदिरात गेलं पाहिजे, मंदिर बांधलं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, पंढरपुराची वारी केलीच पाहिजे. पण हे सगळं राहिलं तर चालेल दादा, आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे. आणि तरुण भावांना अजून सांगेल, आईबापांची सेवा करा. आणि सगळ्या तरुण भावांना सांगेल की निर्व्यसनी जीवन जगा, दारू पिऊ नका दादा. या दारूने एवढा सत्यानाश होतो का? आमच्या विजय भैयांनी एक क्लिप चांगली व्हायरल केली ती माझी, व्यसनमुक्तीवर बोललो होतो. दारू पिल्याच्या नंतर किती सत्यानाश होतो बरं का. काही मित्र चांगले पण असतात, तुम्हाला वाईट मार्गाला जाऊ देत नाही, जात असताना सुद्धा शिवीगाळ करून माघारी फिरवतात. आणि काही मित्र इथला बेकार राहतात, चाल रे एक दिन ना कुठे काय मग चाल आज ना दिन. एक मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं आहे मी, त्या महाराजांचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे, आणि तो अनुभव मला सांगायला आवडतो. जेव्हा तुम्ही व्यसन करतात ना, तरुण भावांना सांगतो, तुम्ही दारू पितात ना, पहिला पॅक घेतात, तुम्हाला वाटतं मी दारू पितोय, दुसरा पॅक तुम्ही पितात, पण तिसऱ्या पॅकला ती तुम्हाला पिऊन जाते, त्याच्यानंतरचा पॅक तुमची इज्जत पितो, त्याच्यानंतरचा पॅक तुमच्या परिवाराचं सुख पितो. म्हणून दारू पित असताना एक विचार करायचा की आपलं दारू पिणं म्हणजे आपल्या परिवाराचं सगळं वाटुडं होणं, सगळ्यांचं नर्वस होणं, नाराज होणं. म्हणून दारू पिऊ नका. कारण दारू काय करते दादा, आमचे संत सांगतात, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती, अपने पल्लो का दाम खर्च के मुंह में मिट्टी जाते किंवा मक्की आ जाते, नाही का. जर तुम्ही दारू पितात तर इतकं वाईट होतं, घरात सुद्धा सुख शांती लागत नाही. अजून सांगू का सोपं करून, जर दारुडा जावाई असेल आणि एक निर्व्यसनी जावाई होईल, जावाई 2 येतस, सासरवाडीमा दोन्हीच ना फोन जाऊ द्या, बिगर पेनार ना जाऊ द्या, सासरा सांगस मग जावाई बापू कव इराणात या ना, आणि बेवडाना जर फोन घ्या ते मामा मी परून देईन त्यामना जोड्याना नातेवाईकडे सत्यनारायण शिव आम्ही तटे जाय ना, म्हणजे तुमले खावाडा ना त्यासले दुख नाही लाग राय ना, तुम्हाला कटका जितला रास तुम्ही नकोच बा असं वाटस त्यासले. निर्व्यसनी जर भाऊ असेल तर गल्लीतले काका बाबा सांगतात, पहिले त्याला बोलायला रे, 2 शब्द त्याला विचारले रे सुख दुख ना, बरोबर आहे ना. आणि बेवडा जर उन्हाते तो चांगलं बी सांगायला जाय तरी दाखला भाऊ सांगते, तू गुच्चू बट तुला अक्कल नाही रे. हाय कसामुळे इज्जत कमी वस, फक्त दारूमुळे ना गणज इज्जत खराब वस. पण समजी त्यांना बाप नाही समजदारले, मग कितलं बी सांग अच्छे को एक बार और गद देखो, तर तुम्ही सांगा मी कसा सांगू, एकला येलशे मी आटे. दारूनं काय सत्यानाश होतो लक्षपूर्वक ऐका. एक पोरगा शिक्षण करत होता, BCom झालेला, पण हालाकीची परिस्थिती, कुठं नोकरीला जॉबला लागला नाही, कुठंतरी प्रायव्हेट दुकानला कामाला लागलेला तो. जसं की आता तुमचं गाव दाडरी आहे, इथून त्याला जायचंय, मन बोली करेल प्रमाणे पुरं कर देस मी आते, थोडा त्रास सैन करले आते, काय करतस मग मना बी शब्द जायचे. जसं की धाडरीचा मुलगा आता कामाला जातोय धुळ्याला किंवा मालेगावला, आता पोरगा इथून डब्बा बांधतो आणि कामाला जातोय, कंटिन्यू त्याचं सकाळी उठल्याच्या नंतर टिफिन बांधायचं, कामाला जायचं. एके दिवशी बाप मेलेला, माय विधवा होती, मायला चक्कर आल्याच्या नंतर मायला धरलं, काकाई काय झालं, गोळ्या इंजेक्शन केल्याच्या नंतर माय सांगायला लागली, बेटा आता माझं काही खरं नाही रे, माझी BP लो होती, कधी मरेल काय सांगता येत नाही, पण माझ्या अगोदर तुझ्या घरात तुझं करणारं कोणीतरी आलं पाहिजे, बेटा तू लग्न कर ना. पेटीचा मला साथ देत राहा, ऑर्गन वाजवा नाही तर पेटी वाजवा, थोडा स्वर मला कानावर पडू द्या, माझ्या समोर तुझे लग्न झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे दादा. सुंदर मुलगी बघितली, लग्नही झालं, सुखाचा संसार चालू होता. महाराज रोज सकाळी उठायचा, टिफिन बांधायचा, ड्युटीवर जायचा, संध्याकाळी यायचा, जेवण करायचा, हो
सुखाचा संसार चाललाय. एक मुलगी झालेली मुलगी होती 4-5 वर्षाची. आणि 31 डिसेंबरच्या दिवशी टिफिन घेऊन ड्युटीला जात होता. बोलू नका, सगळ्यांच्या पाया पडतो. आता 10 मिनिटं कोणीच बोलू नका. पण आता चालला तो ड्युटीला. जात असताना सगळ्या मित्रांनी अडवलं. काय रे बाडू, कोणाका चाललंय? काय नाही, ड्युटीला चाललो. अरे तुला माहिती आहे का आजचा कोणता तेव्हार आहे? म्हणले काय? अरे आज 31 डिसेंबर आहे. दादा 31 डिसेंबर आहे, मग काय झालं? अरे आजचा दिवस एन्जॉय करूयात ना. तो म्हणला जर मी एन्जॉय करायला गेलो तर माझे लेकरं, माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, माझी माई आहे, यांचं काय व्हायचं? म्हणले दादा एन्जॉय करायचं माझ्या जीवनात नसेल आणि तो काय कामाचा एन्जॉय माझ्यासाठी नाही. मित्रांनी म्हणलं अरे तुला जगण्याचा काय अर्थ कळलाय का? जीना अगर जरूरी है तो पीना. बोला ना, नाही ना? हां, या उलगेल वावरे म्हणी पडतच. हां, या उलगेल वावरेच मसारा बी सापडत नाही, तसाच उलगेल वावरे बोलतच आहे. जीना अगर जरूरी तो पीना बहुत जरूरी भैया. त्या तरुण बाबांनी सांगितलं भैया अरे आज 31 डिसेंबर आहे, जरा पार्टी वगैरे करूयात. ऐकत नव्हता पण जबरदस्तीने त्याचा टिफिन हिसकवला, डब्बा हिसकवला आणि त्याला घेऊन गेले हॉटेलमध्ये. महाराज बारमध्ये बसले. दारू वगैरे पिल्याच्या नंतर मस्त जेवण वगैरे केलं. आता पिल्याच्या नंतर काय जेवले असतील सांगायची गरज नाही. आता जेवण वगैरे झालं, घरी आला, पत्नीनं बघितलं कधी दारूला स्पर्श न करणारा माणूस दारू पिऊन आला. बाई काय असेल? पर बाई विचार करते कधीच चूक करत नाही माझा पती आणि पहिल्यांदा पिऊन आलाय, मग कशाला बोलायचं नाही का? समजदार बाई वाद करत नाही. म्हणले जाऊ दे. बाई समजदार होती, तिनं काय वाद केलाच नाही. आता पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, टिफिन बांधला, पुन्हा ड्युटीला जात होता. पुन्हा मित्रांनी अडवलं. अरे काल 31 होता ना, कालचा 31 डिसेंबर होता आणि रात्री पिल्याच्या नंतर डोकं दुखतं. त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ते उतार म्हणतात. उतार घ्यावा लागन. त्याला पुन्हा दारू पाजली. आणि तुम्हाला सांगू का, माफी मागतो बरं. माझ्यापेक्षा लहान जरी असतील त्यांच्याही पाया पडून माफी मागतो. एखादा मित्र जर का म्हणत असेल दारू पी, त्याने इथला नीच मित्र कोणता नशील समजिलेवाना. तुमले रागवून तुम्ही म्हणा काहीच नाही करू शकतस, पण मला सत्यता बोला ना आवडेल. दारू पिल्याच्या नंतर कानाखाली वाजवणारा खानदानी मित्र असतो. या मित्रांनी हात धरला, बाडू चल रे आज पण पिऊयात. महाराज त्याला हळूहळू सुरुवात झाली प्यायची. आता प्यायची सुरुवात झाली. जोपर्यंत मित्र पाजत होते तोपर्यंत बरं होतं, पण पगार तर संसारात खर्च होत होती. मग आता दारू प्यायला पैसे नाहीत, पण मित्रांच्या सोबत बिअर बारवर जाऊन जाऊन त्या बारवाल्यासोबत मैत्री झाली. बारवाल्याला आता दारू प्यायला गेलं मित्रांच्याकडे. मित्र म्हणतात ए भैया तुझ्या बापाची काय ठेवय का आमच्याकडे? एकदाचं बटन दाबलं चालू केलं की ते मोकळे होतात. नालायक लोक नाही का? आता याला सवय झाली, दारू वाचून राहावलं जात नाही. बिअर बारवाल्याला म्हटलं दादा मला उधार दे ना. अरे कस तरीच व्हायलं रे. बिअर बारवाल्याला असं रोजचं ग्राहक आहे म्हणून उधार दिले. 3-4 हजार रुपये महाराज उधारी झाली. आता त्या बिअर बारवाल्यानं सांगितलं तू जर का उद्याच्या दिवशी माझे पैसे नाही दिले तर तुझ्या घरी येऊन तुझी गचंडी धरून खेचून काढेल म्हणले घराच्या बाहेर. घाबरला, घरी आला, बायकोला म्हणतोय एक काम कर ना. काय? तुझ्या बापाकडनं 10,000 रुपये घेऊन ये ना, माझ्यावर कर्ज झालंय. बाई म्हणते धनी मी माझ्या बापाकडनं कधी मागितले नाही हो, आणि अचानक कसे काय मागायचे पैसे? काही करतोय बापाकडनं घेऊन ये म्हणले. बाई नाही म्हणत होती, पण ती 4-5 वर्षाची पोरगी खेळत होती ना, ऐकत होती. बाप माझ्या मायला सांगतोय बाबाकडनं पैसे आणायला, माझी माय ऐकत नाही. पोरगी जवळ आली, मायच्या जवळ आली, मायला सांगते आई माय पप्पा तुला सांगताय ना पैसे आणायला, आण ना ग बाई, कारण माझा पप्पा कधी मागत नाही. बरं काहीतरी अडचण असेल तर माझा पप्पा तुझ्याकडे मागायला सांगतोय नाही का, जा ना म्हणले आई घेऊन ये ना. त्या 5 वर्षाच्या पोरीचं ऐकून माय त्या नवऱ्याला सांगते पतिदेवाला धनी मी सकाळी जाते म्हणले मा बापाकडे पैसे घ्यायला, पण तुम्ही एक काम करा, मी पैसे घ्यायला जाते पण तुम्ही ना तुमच्या मित्रांसोबत दारू प्यायला नका जाऊ, तुम्ही शेतात जा, तुम्ही शेतात जा. मी तिकडनं आली का मी शेतातच येते म्हणले तुम्हाला भेटायला. पोरीला सांगितलं बेटा तू सकाळी शाळेत जा म्हणले. बाई सकाळी उठली, पोरीचं हो आंघोळ वगैरे केली, तिची तयारी केली, गणवेश घातला, बेटा तू शाळेला जा. नवऱ्याला सांगितलं तुम्ही शेतात जा, मी माहेरी जाते, मी पैसे दुपारपर्यंत घेऊन येते म्हणले. आता नवरा शेतात गेला, बाई पैसे घेण्यासाठी माहेरी गेली. बापाला सांगितलं पप्पा हो बाबा ऐका ना,
माझ्या नवऱ्यानं कधी पैसे नाही मागितले, पण पहिल्यांदा मला सांगितलं होतं बापाकडनं 10,000 रुपये घेऊन ये, काहीतरी अडचण असेल पप्पा, मला 10,000 रुपयाची गरज आहे, तुम्ही देसान का? बाप म्हणतो बेटा जोपर्यंत माझ्या हातात व्यवहार होता तोपर्यंत तुला 10 नाही 20,000ची मदत करायची ताकद होती, पण आता सगळा व्यवहार माझ्या लेकाकडे म्हणजे तुझ्या भावाकडे दिला गेला आहे, मलाच पुढीला पैसे जर लागले तर मी पोराकडनं मागतो बेटा, तुला 10,000 कुठून द्यायची. पर जेव्हा बाई माहेरी जात होती ना, त्या 5 वर्षाच्या पोरीनं सांगितलं होतं आई तू बाबाकडे चालली ना, मामाकडे चालली ना, तिकडनं येताना ना मामांना सांगशील ग माझ्यासाठी एक छोटासा फ्रॉक आणायला, आणि आई ऐक ना मामीकडे असतील ना पावडरचा डब्बा वगैरे काजळ वगैरे असेल तर मला घेऊन येशील ग माझ्यासाठी, मी शाळेत जाते ना, मला तयारी लागते. माझ्या दिदीनं की नाही तुमच्याकडनं पावडरचा डब्बा काजळची डब्बी जो शृंगारचं साधन आहे ते मागितलंय, छोटासा फ्रॉक मामीनं घेऊन ठेवलेला मामानं, ते सगळं पॅक केलं. बाई निघाली. नवरा शेतात होता, बाई शेतातच गेली. शेतात गेल्याच्या नंतर पती झाडाच्या खाली बसलेला होता, बाई जवळ गेली. पतीनं हात असा केला, तिला असं वाटलं की माझा पती माझ्यावर तेवढं प्रेम करतो म्हणून हातात देण्यासाठी हात असा केला असेल, पण त्याचा हात असं पुढं करण्याचं कारण असं होतं आणलेले पैसे हातात ठेवेल म्हणून. त्यानं हात पुढे केला, बाईला वाटलं माझा नवरा माझा हातात हात घेण्यासाठी हात देत असेल, त्या बाईनं हातात हात दिला महाराज. त्यानं हात झटकला, म्हणले पैसे आणलेत का? बाई म्हणते स्वामी धनी मा बापाकडे गेलते हो पैसे घ्यायला, पण ऐका ना महाबापानं सांगितलं बेटा मला डायबिटीज, सगळा व्यवहार तुझ्या भावाकडे बेटा, असं सांगून महाबापानं नाही दिले पैसे. रागारागात तो तर चोरून लपून दारून पिऊनच आलेला नाही का, रागारागात बायकोनं नाही म्हणल्याच्या नंतर कानाखाली वाजवली, बायकोच्या कानाखाली वाजवली. बाईला असं वाटलं जर यांना ही सवय पडली त्याच्यापेक्षा असं करतो, हिलाच थोडं घाबरून घेतो, म्हणजे काय हिला विहिरीत फेकतो. आणि काही काही लोकांची मानसिकता असते, बघितलेलं असतं काही लोकांनी, विहिरीत पडलेला व्यक्ती पाण्यात जातो पुन्हा वरती येतो, पाण्यात जातो पुन्हा वरती येतो, कमीत कमी 1-2 वेळेस असं होतं, बरोबर आहे ना. त्याला असं वाटलं की फेकतो, जेव्हा वरती येईल का तिला धरून काढून घेईल, पण नवीन मला घाबरवणार नाही, मला असं सांगणार नाही का मी आत्महत्या करून मरेल म्हणून. आता बाईला जसं का पाण्यात फेकलं तडाशीच गेली बाई, वरती आलीच नाही. हा आरोड्या मारायला लागला, काका बाबा यावं लवकर, याहो लवकर. सगळे शेतकरी जमा झाले, का रे काय झालं? काय नाही म्हणले माझी बायको पाणी आणाया गेली ना, तिचा पाय सटकला आणि विहिरीत पडली. आता खरं सांगायला जातो तर फसतो नाही का दादा. पोहणारा व्यक्ती विहिरीत उडी मारतोय, बाईला काढलं प्रेत, बाईचं प्रेत काढलं, गावात आणलं, घराच्या समोर अंगणामध्ये प्रेत पडलेलं, ओली साडिया बाईचं प्रेत पडलेलं. तिकडनं शाळा सुटलेली ती 5-6 वर्षाची पोरगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती, मैत्रिणींसोबत चौकात खेळत होती. तिची एक मैत्रिणीचं लक्ष गेलं घराकडे, म्हणले दीदी हे ताई तुझ्या घरासमोर गर्दी आहे ग भरपूर, खूप लोक जमलेत, सगळे गल्लीतले लोक पण जमा झालेले आहेत. ती म्हणते काय नाही ग माझी माय मामाकडे गेलती ना, माझे मामा आले असतील सोडायला, नाही तर माझे बाबा आले असतील म्हणून भेटायला जमले असतील. अगं बाई रडण्याचा आवाज यायला ग, ती चिमुकली महाराज येते. 5-6 वर्षाच्या पोरीला जन्म आणि मरण यातलं अंतरही कळत नाही. माईचं प्रेत पडलेलं आहे दादा. ती पोरगी जवळ आली, पर माई जेव्हा मामाच्या गावाहून आली होती तिच्याकडे बॅग वगैरे होती, त्या बॅगेत त्या पोरीला मामीनं दिलेल्या वस्तू पण बॅगेतच होत्या त्या पर्समध्ये. आणि जेव्हा प्रेत बाहेर पडलेलं ना ती बॅग पण पडलेली होती, पर बॅग मधनं त्या वस्तू पडलेल्या होत्या, तो पावडरचा डब्बा, काजळची डब्बी, तो फ्रॉक, ते कपडे सगळे पडलेले. त्या पोरीनं बघितलं, रडायला लागली. पोरगी त्या माईच्या जवळ गेली, माईला म्हणते आई ए आई अगं उठ ना, आई ए आई उठ ना. गल्लीतल्या बाया आल्या, त्या पोरीला दूर करायला लागल्या. ए आजी माझी माई काऊन झोपली ग, माझी आई आमच्यावर रुसली असन, माझ्यावर रुसली असन, आजी कोणीतरी उठवा ना माझ्या माईला. माझ्या त्या आजीनं सांगितलं बेटा तुझ्या माईला आता उठवून काहीच उपयोग नाही ग. का ग आजी? बेटा तुमची आई
तुझी आई तुला कायमची सोडून गेली आहे बेटा. हे आजी नको ग असं सांगू. आजी, माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची. मामाच्या गावाला जायची तरी सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी सोबत न्यायची. आणि आजी तू सांगते माझी माय मला कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोशावर, कोणाच्या विश्व पडलेल्या होत्या. ती माईला सांगत होती, चिमुकली आई, मामीनं हा फ्रॉक दिलाय, पावडरचा डब्बा दिलाय, तो पडलेला आहे, तो झोपलेली. आई मला जर शाळेत जायचं असेल तर मी नटण्यासाठी या वस्तू मागवल्या होत्या. आता तूच नाही तर मला कोण आंघोळ घालणार आहे, कपडे कोण घालून देणार आहे. आई तू कोणाच्या भरोशावर गेली ग सोडून. दादा, ज्या लेकराची माई गेली ना त्या लेकराला विचारावं माई गेल्याचं दुःख काय असतं. ज्या लेकराचा बाप गेला त्याला विचारावं बाप गेल्याचं दुःख काय असतं. काय आहे ना, ज्याचं जडतं ना कोणी बोलू नका दादा, दादा बोलू नका. हे फक्त त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. ज्यांच्याकडे असतात ना मायबाप त्यांना कदाचित ते महत्त्व कळत नाही. आमचे महाराजजी सांगतात ना, ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. आणि ज्याला मायच नाही, बापच नाही, त्या लेकराला विचारा ना, मायबाप नसल्यावर दादा तुला जीवन कसं वाटतंय रे. कदाचित तसा मुलगा भेटत नसेल तर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाच्या रविकिरणकडे या. 2 तास हसवणारा रविकिरण कधी कधी एकांतमध्ये बसून 2-2 तास एकटाच रडतो. का? कार्यक्रम करून गेल्याच्या नंतर 2 वाजेला जाऊ की 3 वाजेला जाऊ, दारात बसून राहायची माय आणि पहिलं वाक्य असायचं, रवी आलास का बाळा. जेवच्या नंतर असं वाटतं जणू काही आपला सुखाचा समुद्र आटल्यावानीच वाटते. मला हे सांगायला आवडतं, माय गेल्याच्या नंतर तुम्ही कितीही रडलात. कधी कधी मी कार्यक्रम करतो ना, समजे नातेवाईक माझ्या माईच्या नावानं येतात लोक. कार्यक्रम त्या बाईचा आहे म्हणून येतात, पण जिचा कार्यक्रम आहे तिचीच गैरहजेरी असते हो. सगळे दिसतात पण जिचा कार्यक्रम आहे ती माय दिसत नाही ना, तेव्हा असं वाटतं की माझ्या इतका भिकारी जगात मीच आहे. सांगू का? मन वाऱ्यावानी पडत एका जागी बसना, मन वाऱ्यावानी पडत एका जागी बसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना. सारी दुनिया मला दिसते, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसेना. सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसेना. अजूनही जाईना तिच्या कानामधला बोल, हिरवून नेलं माझं ममतेचं सोन. हिरवून नेलं माझं ममतेचं सोन. अजूनही जाईना तिच्या कानामधला बोल, हिरवून नेलं माझं ममतेचं सोन. हिरवून नेलं माझं ममतेचं सोन. वाऱ्यावानी पडतंय, मन वाऱ्यावानी पडतं एका जागी बसना. सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी माय. ताईसाठी वस्तू आणल्या गे. ए आई, पर तूच नाही मला आंघोळ कोण घालणार आहे, मला पावडर कोण लावून देणार आहे. आई दादा, ती पोरगी 6-7 वर्षाची असेल तेव्हा तिची माय मरण पावली, पर बाप हे सांगू शकत नव्हता की माझ्या दारूमुळे माझी बायको मरण पावली, कारण बोलल्याच्या नंतर माझ्यावर केस होईल ना. पोरगी 6-7 वर्षाची झाली. आता त्या पोरीला बापाचं सगळं स्वयंपाक वगैरे कपडे वगैरे धुवायचं त्या पोरीला करावं लागत होतं. 7-8 वर्ष ज्या वयात तिला खेळायचं होतं, मैत्रिणींमध्ये फिरायचं होतं, त्या वयामध्ये तिला आता स्वयंपाक करावा लागतोय, जेवण बनवावं लागतंय, बापाचं आंघोळीचं पाणी ठेवावं लागतंय, कपडे धुवावे लागत आहेत. हे सगळं कशामुळे झालं? त्या पोरीचं बालपण हिरावून घेतलं कोणी? फक्त दारूमुळे. या दारूने इतका सत्यानाश होतो महाराज. आणि ऐका ना, ती पोरगी लग्न करण्याच्या वयात होती, लग्नही ठरलं आणि लग्न झाल्याच्या नंतर आमचे एक महाराज आहे, मला त्या महाराजांचं नाव लक्षात नाही पण मी त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. त्या महाराजांचं कीर्तन होतं आणि ते महाराज व्यसनमुक्तीवर बोलत होते. आणि बोलत असताना तोच माणूस कीर्तनात बसलेला होता, ढसाढसा रडत होता.
कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तनकार महाराजांच्या मागं गेला. कीर्तनकार महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज कदाचित तुमचं हे कीर्तन मी 18 वर्ष अगोदर जर ऐकलं असतं तर कदाचित माझ्या बायको माझ्याजवळ राहिली असती. त्या कीर्तनकारांनी सांगितलं, दादा नेमकं घडलंय काय? म्हणले, काय नाही, माझ्या पोरीचं लग्न आहे, तेवढं लग्नाला या, मी पत्रिका देतोय, तुम्ही लग्नाला आहे, तिथं सगळी हकीकत सांगेल. कीर्तनकार महाराज तिथं गेले. त्याच्या घरी गेल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीचा फोटो होता आणि फोटोवर फुलहार टाकलेला होता. तो फुलहार बघून त्या कीर्तनकार बाबांनी विचारलं, का हो दादा, हा तरुण स्त्रीचा फोटो आणि तुम्ही एवढा फुलहार टाकून ठेवला, योग्य नाही. म्हणले, तो फुलहार काढा. तेव्हा त्या माणसानं सांगितलं, ज्या फोटोवर फुलहार टाकलेला आहे ती कोणी दुसरी तिसरी बाई नाही, माझी पत्नी आहे. आणि दादा कीर्तनकार बाबा, तुम्ही म्हणताय ना, तुम्ही मला विचारत होते ना रडण्याचं कारण, तर आज ऐका. ही जी बाई आहे ना, हिच्यासोबत सुखानं संसार चालला होता, पण 4 मित्रांनी मला आडवं येऊन दारू प्यायला सवय लावली आणि त्या दारूच्या पायी माझ्या बायकोला मरावं लागलं. बायको मेली नाही तर तिच्यासोबत माझ्या पोरीच्या लहानपणीच्या सगळ्या भावनासुद्धा मेल्या. कारण तिला लहानपणी कसं जगावं ते जगताच आलं नाही. हे सगळं फक्त कशामुळे? आपल्या व्यसनामुळे होतं. तर मी तरुण भावांना सांगेल, भैया जीवनामध्ये नका परमार्थ करू तरी चालेल, पण आईबापांची सेवा आणि निर्व्यसनी जीवन जगा. कारण तुमच्या घरात जर शांतता टिकवायची असेल तर निर्व्यसनी जीवन पाहिजे, नाही का? म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, दारू पिऊ नका आणि विमल खाऊ नका. कारण विमल खाल्ल्याच्या नंतर दगडावर थुकतात ना तुम्ही, दगडावरचा दाग 1 महिनाभर जात नाही. दगडावरचा दाग जर महिनाभर जात नाही, तुम्हाला आतडीच ना साधा हलकरच होय का विमल? सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तरुण भावांना सांगितलं गेलं, आता तरुण बहिणींना सांगेल. बसलेले सगळ्या तरुण बहिणींसाठी मी तुम्हाला अंतकरणापासून बहिणी म्हणतो. तुम्ही सुद्धा मला भाऊ म्हणशालच अशी अपेक्षा आहे. आता रक्षाबंधन येतंय. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ बहिणीला काहीतरी घेतो. तुम्ही बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणी आहात. मी तुम्हाला अंतकरणापासून बहिणी म्हणतो. तरुण बहिणींना तुम्ही सुद्धा भाऊ म्हणलंच असेल असं मी धरतो. आता प्रत्येक भाऊ बहिणीला रक्षाबंधनला काहीतरी घेतो. पण आज हा गरीब भाऊ, तुमच्या परिसरातला भाऊ, तुमच्याकडनं काहीतरी मागणार आहे आणि तुम्ही देणार आहात. देसाल ना बहिणी हो? तुमच्याकडे काही पैसा अडका मागत नाही. हा गरीब भाऊ एवढीच भीक मागतो तरुण बहिणींकडनं, माझ्या हिंदू तरुणींकडनं. ताई, जगत असताना असं जगायचं, स्वाभिमानाने जगा, झाशीच्या राणीसारखं जगा. असं कोणतंच काम करू नका ज्याच्याकडून तुमच्या मायबापांची मान खालती जाईन. असं कोणतंच काम करू नका. एवढीच भीक जरी तुम्ही माझ्या कीर्तनातून मला वाढली ना, तरी मला असं वाटेल की माझं कीर्तन सक्सेस झालं. कारण सांगू का तुम्हाला, माणसाला सगळं भेटून जातं बरं का. हो, आजचा कीर्तनकार तुमचा भाऊ आहे. जीवन जगत असताना पैसा, जुना लोकांशी म्हणे, दह नाही दुपारने सावली, दह नाही हात ना मळशे पैसा, कवय बियस आणि कवय बिजास, पण इज्जतली एकदा बट्टा लाग्यान फिरेन येत नाही मनीषनी. सर्वात श्रेष्ठ इज्जत आहे, तिला दाग लागू देऊ नका. असो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली